10वी विज्ञान भाग 1 याच्यामध्ये प्रकरण क्रमांक 1 आहे गुरुत्वाकर्षण. तर गुरुत्वाकर्षण या प्रकरणाचा जो स्वाध्याय आहे, जी प्रश्नोत्तर आहे, तर ती आपण मागच्या व्हिडिओपासून सुरू केली होती. त्याच्यातला प्रश्न 1 ते 4चा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे तुम्ही 1 ते 4 प्रश्न बघू शकता. या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 5 जो आहे, उदाहरणे सोडवा. तर त्यातले सगळे प्रश्न आपण याच्यामध्ये बघणार आहोत. जर एका ग्रहावर एक वस्तू 5 मीटरवरून खाली येण्यास 5 सेकंद घेत असेल, तर काय आहे, वस्तू 5 मीटरवरून खाली येण्यास वरून खाली येण्यास 5 मीटरवर 5 सेकंद लागतो त्याला. तर त्या ग्रहाचं गुरुत्व त्वरण किती असेल ते विचारलं. त्याचं उत्तरही दिलेलं आहे, तेच येते का बघू. तर सुरुवातीचा वेग त्याचा घ्यायचा u बरोबर 0 मीटर पर सेकंड. एकूण अंतर त्यानं किती गेलं, विस्थापन किती झालं त्याचं 5 मीटर, वेळ किती लागलाय 5 सेकंड, आणि गुरुत्वीय त्वरण म्हणजे g शोधायचं. तर सूत्र हे वापरायचं हे लक्षात ठेवा. s बरोबर 1/2 GT चा वर्ग. तर हे आपल्याला सूत्र डायरेक्ट इथं वापरता येऊ शकतं. तर s ची किंमत किती ठेवणार, 5. 1/2 g ची किंमत शोधायची आहे, त्यामुळे g आहे तसं ठेवा. t चा वर्ग म्हणजे 5चा काय करायचं, वर्ग करायचा. s वगैरे काही लिहू नका याच्यात, मीटर सुद्धा लिहायची काही गरज नाही. फक्त 5 आणि इथे 5 लिहा. तर 5 मीटर असं त्यांनी लिहिलंय. बरं, आता 5चा जर इथे आपण काय केलं, हे जर सोडवायचं असेल, g ची किंमत पाहिजे असेल, तर g बरोबर, मी इथं लिहितोय आता, g बरोबर ह्या सगळ्या किमती टाकल्यानंतर 1 गुणिले g त्यांनी g लिहिलंय. तर g पाहिजे असेल तर हा छेदातला 2 इकडे येऊन काय होणार, गुणिले, म्हणजे 5 गुणिले 2 होणार. आणि इथे 5चा वर्ग काय, 25. 5 25, तो अंशात आहे, तो कुठे येणार, छेदात. म्हणून ही स्टेप आली, g बरोबर 5 गुणिले 2/25. आता 5 1 5 आणि इथे 5 1 5 आणि 5 5 25, म्हणजे 2/5. आता 2 ला जर 5 ने भागलं, 5 0 0 म्हणजे 2 उरणार. त्यानंतर पॉईंट द्यायचा, 20 5 चोक 20, 20 वजा 20 0, म्हणजे किती येणार, 0.4. आणि जीचं एकक काय, मीटर प्रति सेकंद वर्ग. 0.4 आहे ना, मीटर प्रति सेकंद वर्ग, हे त्याचं उत्तर असणार. आता आपण दुसरा प्रश्न बघूया. तर आता पुढील प्रश्न बघूया. ग्रह क ची त्रिज्या ख ग्रहाच्या त्रिज्येच्या अर्धी आहे. क चे वस्तुमान ma आहे. जर ख वरील ग्रहाचे g चे मूल्य क आहे आणि क ग्रहावरील मूल्याच्या अर्धे असेल, तर ख ग्रहाचं वस्तुमान किती असेल, त्याच्या दुप्पट असेल असं उत्तर आपल्याला दिलेलं आहे. तर ते आपण कसं येते ते बघूया. तर क ग्रहाची त्रिज्या ही ख ग्रहाच्या काय आहे, निम्मी आहे. ओके, किंवा इथं जर प्रश्नात बघितलं तुम्ही, अर्धी आहे असं दिलंय, त्यामुळे छेदात भागिले 2 घेतले म्हणजे निम्मी. जी ची किंमत ख वर ही क ग्रहाच्या निम्मी आहे. तर इथे कसं दिलंय बघूया, अर्धे आहे असं दिलंय जीचं मूल्य. आणि क ग्रहावर त्याचं किती आहे, ma, वस्तुमान काय आहे, ma. तर वस्तुमान शोधून काढायचं आहे आपल्याला ख ग्रहावरचं. तर हे सूत्र वापरायचं. तर याच्यावर क ग्रहासाठी पहिल्यांदा हे आहे ना, जर हे सूत्र असेल जी ची किंमत, तर क ग्रहावर फक्त क शब्द लावायचा आणि ख ग्रहावर यात काय करायचं, ख शब्द लावायचा. जी हा स्थिरांक आहे, जी कधीही बदलत नाही, त्यामुळे जीला क किंवा ख लावायचं नाही. कुठलाही ग्रह असू दे, जी ची किंमत फिक्स असते. फक्त वस्तुमान क ग्रहाचं वेगळं, ख ग्रहाचं वेगळं, त्रिज्या वेगळी, त्यामुळे तिथे क आणि ख लिहायचं. आता या दोघांचं जर गुणोत्तर घेतलं आपण, तर गुणोत्तर घेतल्यानंतर इथे जर याचं गुणोत्तर बघितलं, तर याचं गुणोत्तर हा याच्या निम्मा आहे, म्हणजे त्याचं गुणोत्तर किती येणार, 1/2. त्रिज्या सुद्धा निम्मी आहे, त्यामुळे त्यांचं गुणोत्तर किती येणार, 1/2. आता 1/2 आणि 1/2चा वर्ग, इथं सॉरी जस्ट मिनिट, 1/2, 1चा वर्ग 1 येणार, 2चा वर्ग येणार 4. ओके, आता ते केल्यानंतर इथे हे गुणोत्तर आपल्याला पाहिजे. मग याला इकडे नेऊया, म्हणजे 1/2 गुणिले 4/1 उलट होणार. ते 1 बे 2 4, म्हणजे किती येणार, ओव्हरऑल किती राहणार, 2 राहणार. म्हणजे या दोघांचं गुणोत्तर किती येणार, 2. आता हा छेदात आहे, तो इकडे जर आणला आपण, अंशात आणला, तर यम ख ग्रहावरची किंमत ही क ग्रहाच्या किती असणार आहे, दुप्पट. म्हणून ख ग्रहाचं वस्तुमान हे दुप्पट असणार आहे, म्हणजे 2 ma असणार आहे. ओके, एका वस्तूचा, आता पुढचा प्रश्न, एका वस्तूचे वस्तुमान व पृथ्वीवरील वजन अनुक्रमे 5 किलोग्रॅम आणि 49 न्यूटन आहे. म्हणजे त्याचं वस्तुमान 5 किलोग्रॅम आहे आणि वजन किती आहे, पृथ्वीवर 49 न्यूटन. जर चंद्रावर जी चे मूल्य पृथ्वीच्या 1/6 म्हणजे 1/6 असेल, तर त्या वस्तूचं वस्तुमान व वजन चंद्रावर किती असेल. त्याचं वस्तुमान किती आहे, 5 किलोग्रॅम पृथ्वीवर, वजन किती आहे, 49 न्यूटन पृथ्वीवर. आणि जी ची किंमत कशी दिलेली आहे,
पृथ्वीच्या छेद 6 हे दिलेले आहे. तर चंद्रावर त्याचं वस्तुमान आणि चंद्रावर त्याचं वजन किती असतं? तर वस्तूचं जेवढं चंद्रावर वस्तुमान असणार आहे तेवढंच पृथ्वीवर असणार आहे. वस्तुमान कधीही बदलत नाही, त्यामुळे ते 5 किलोग्राम येणार. आता डब्ल्यू बरोबर काय आहे? mg. हे सूत्र आपल्याला माहिती आहे. तर समजा आपण दोघांचं गुणोत्तर घेतलं, डब्ल्यू चंद्रावरचा आणि डब्ल्यू पृथ्वीवरचा, म्हणजे वजन चंद्रावर वजन पृथ्वीवर, यांचं गुणोत्तर घेतलं तर mg छेद mg, मग याला G1 G2 म्हणूया मी. हा समजा चंद्रावरचा आहे, हा पृथ्वीवरचा. ला m कॅन्सल होईल, फक्त जी चंद्रावरचा शिल्लक राहील आणि जी पृथ्वीवरचा. मग आता जर आपल्याला काय पाहिजे असेल, डब्ल्यू पाहिजे असेल, चंद्रावरचं वजन पाहिजे असेल त्याचे, तर जीचा चंद्रावर छेद जीचा पृथ्वीवर, ही आपल्याला काय करावी लागेल, किंमत घ्यावी लागेल. मग याचं गुणोत्तर किती आहे? 1/6 आहे, म्हणजे 49ला आपण कितीनं भागणार? 6ने भागणार. तर 49ला 6ने भागल्यानंतर 8.107 न्यूटन हे आपलं उत्तर असणार. थोडक्यात लक्षात ठेवा, कधीही चंद्रावरचं वजन जर काढायचं असेल, पृथ्वीवरचं जे वजन दिलं त्याला 6ने भागायचं. एवढं सोपं जरी लक्षात ठेवलं तरी चालतं. या पद्धतीनं ते सोडवायचं. आता पुढे एक वर फेकलेली वस्तू 500 मीटर उंचीपर्यंत जाते. तिचा आरंभीचा वेग किती असेल? त्या वस्तूस वर जाऊन परत खाली येण्यास किती वेळ लागेल? जीची किंमत आपल्याला दिलेली आहे. तर एच, उंची किती आहे? 500 मीटर. 500 मीटर वर जाते आणि परत खाली येते. तर उंची 500 मीटर, जीची किंमत दिली आहे. व्ही, अंतिम वेग किती असणार आहे तिचा? 0. तर यू किती येतो ते शोधून काढायचं. तर आता T1, वस्तू वर जाण्याचा वेग आणि वस्तू खाली येण्याचा वेग दोन्ही मिळून काढायचं. तर हे सूत्र वापरायचं, व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2as. यू वर्ग बरोबर, ए म्हणजे काय? गुरुत्वीय त्वरण. तर खाली येताना ते काय असणार आहे? सॉरी, वर जाताना, वस्तू वर जाताना काढायचं. तर वरच्या दिशेला जाताना गुरुत्वीय त्वरण हे नेहमी ऋण असतं, म्हणजे ए बरोबर किती घेणार? वजाचे. व्ही 0 आहे, मग यूचा वर्ग. आता यात समजा हा 0 ठेवला तर हे किती येणार आहे? व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2as आहे, बरोबर. तर याच्यामध्ये हा जर 0 असेल, व्हीची किंमत जर 0 असेल, तर यू वर्ग बरोबर हे काय आले? 2 वजा जी ठेवली किंमत आणि यस, तर वजा इकडे येऊन काय होणार? अधिक, म्हणजे यू वर्ग बरोबर काय येणार? 2gh येणार. थोडक्यात हा वजा आहे तो इकडे शून्याकडे, व्ही वर्ग म्हणजे 0 आहे, त्याच्याकडे येऊन काय होणार? अधिक. मग आता याच्यात किमती ठेवूया. 2 आहे तसं जीची किंमत 10 आणि याची किंमत 500. तर हे सगळं केल्यावर तर हे येणार आहे 500 गुणिले 2 1000 येणार, आणि वरती त्याला गुणिले केल्यानंतर किती येणार? ते 10,000 येणार, बरोबर. तर तो यू वर्ग बरोबर किती आले? 10,000 आले. मग त्याचं वर्गमूळ घेतलं तर वर्गमूळ घेतल्यावर 2 आणि 2 4 शून्य, निम्म्या करायच्या शून्य, म्हणजे यूची किंमत किती येणार? 100. यू बरोबर किती असणार आहे? 100. म्हणजे वस्तूचा आरंभीचा वेग किती असणार आहे? 100 मीटर प्रति सेकंद. आता वस्तूचा आरंभीचा वेग आपल्याला मिळाला, व्ही बरोबर 0. तर आता ह्याच्यात बघा, इथे जर हा 0 असेल, व्ही बरोबर, तर 0 बरोबर यू वजा GT, कारण याची किंमत काय आहे? वजा GT. त्यामुळे तो तिकडे जाऊन अधिक झाला, म्हणजे यू बरोबर काय येणार? GT, कारण यातला व्ही 0 आहे, तर व्हीची किंमत मी 0 ठेवली की यू बरोबर काय येणार? GT. मग आता याच्यात जर का आपण बघितलं, 100 मीटर प्रति सेकंद वर्ग हे आहे, यूची किंमत आहे ती, ही आपण आता शोधली आहे. आरंभीचा वेग यू बरोबर तेवढा. जीची किंमत आहे, जस्ट मिनिट, जी बरोबर आहे 10 आणि टी शोधायचा. तर हा 100 10 जो आहे तो 100 कडे जाऊन काय होणार? भागिले 100 भागिले 10 किती येणार? लागणारा वेळ 10 सेकंद. तर वस्तू खाली येण्यास लागणारा वेळ बरोबर वस्तू जाण्यास लागणारा वेळ बरोबर 10 सेकंद. मग आता दोन्ही मिळून वस्तू वर जाण्यास 10 सेकंद, खाली जाण्यास 10 सेकंद, 10 आणि 10 किती होणार? 20 सेकंद. म्हणजे वस्तू वर जाऊन परत खाली येण्यास किती वेळ लागणार? 20 सेकंद हा वेळ लागेल. तर आता पुढील प्रश्न बघूया. एक चेंडू टेबलावरून खाली पडतो व 1 सेकंदात जमिनीवर पोहोचतो. जीची किंमत आहे 10 मीटर प्रति सेकंद वर्ग. तर टेबलाची उंची आणि चेंडू जमिनीवर पोहोचतानाचा वेग किती असेल? तर एक टेबल आहे, त्या टेबलावरून एक चेंडू काय होतं? खाली पडतो. 1 सेकंदात जमिनीवर पोहोचतो. तो जमिनीवर पोहोचण्यासाठी त्याला किती लागतो? 1 सेकंद वेळ लागतो. त्यावेळी जीची जी किंमत आहे ती आहे 10 मीटर प्रति सेकंद वर्ग, गुरुत्वीय त्वरण. तर
काय काढायचं, टेबलाची उंची किती असेल आणि जमिनीवर पोहोचतानाचा वेग किती असेल. तर बघा, टी कालावधी किती आहे, 1 सेकंद. जी ची किंमत दिलेली आहे. सुरुवातीचा वेग किती असणार आहे, 0. तर एकूण त्याचा वेग किती असेल ते शोधून काढायचं आहे, अंतिम वेग किती असेल त्याचा. तर पहिल्यांदा हे सूत्र वापरायचं. जर समजा याच्यामध्ये आपण यू ची किंमत 0 ठेवली, तर 0 गुणिले टी म्हणजे हे सगळं 0 येणार. म्हणजेच काय राहणार, 1/2 जी टीचा वर्ग एवढंच शिल्लक राहणार. ओके ना, 1/2 जी टी. जी ची किंमत किती आहे आपण वरती घेतलेली, 10 आहे. तर ती इथे ठेवली 10. टीचा वर्ग म्हणजे 1चा वर्ग. तर एककं तुम्ही नाही लिहिलीत तरी चालेल, त्यामुळे तुम्हाला उलट कन्फ्युजन होईल. तर 2 एक्के 2, 2 पंचे 10 आणि 5 एक्के 5. 1चा वर्ग 1च येणार, त्यामुळे 5 येणार. तर 5 मीटर हे त्याचा काय झालं, टेबलाची उंची आली 5 मीटर. त्याच्यानंतर इथे व्ही बरोबर यू अधिक एटी आहे. मग एच्या ऐवजी त्वरणसाठी कुठलं चिन्ह वापरायचं, आपण जी वापरायचं. तर यू ची किंमत आहे 0. परत इथं बघितलं, जी ची किंमत 10 आणि वेळ किती आहे, 1 सेकंद म्हणजे गुणिले 1. तर 0 तर काही फरक पडणार नाही. 10 एक्के किती येणार, 10 मीटर पर सेकंद हे त्याचं येणार. म्हणजे चेंडूचा जमिनीवरती पोहोचण्याचा वेग किती असणार आहे, जमिनीवर पोहोचतानाचा दरम्यानचा वेग किती असणार आहे, 10 मीटर प्रति सेकंद. तर आता पुढील प्रश्न आहे, पृथ्वी व चंद्र यांची वस्तुमाने अनुक्रमे, हे पृथ्वीचं आहे वस्तुमान आणि हे चंद्राचं आहे. या दोन्ही मधील अंतर दिलेलं आहे एवढं. त्या दोघांच्या मधील गुरुत्वीय बल किती असेल, म्हणजे एफ किती येतो तो शोधायचा आहे. आणि जी ची किंमत आपल्याला प्रश्नामध्ये दिलेली आहे. कधी कधी दिलेली असेल, कधी कधी दिलेली नसेल. उत्तर आपल्याला पुस्तकामध्ये दिलेलं आहे, परीक्षेत देतील असं नाही. तर बघा, जे पृथ्वीचं वस्तुमान आहे त्याला M1 म्हटलं आपण, चंद्राचं आहे त्याला M2 म्हटलं. दोघांचं मधील अंतर आहे त्याला आर चिन्ह वापरलं. 10चा 5वा घात. आता इथे किलोमीटर आहे, तर किलोमीटरचा मीटर करताना 1000 मीटरचं काय होतं, सॉरी 1 किलोमीटर. किती शून्य आहेत याच्यावर, 3. त्यामुळे 3 घात वाढणार. 10चा 5वा घातांकाचं काय होणार, 10चा 8वा घात आणि मीटरमध्ये कन्वर्ट झालं ते. ओके, तर हे लक्षात ठेवायचं. 5चा घातांक 8 का झाला, कारण किलोमीटरचं आपण काय केलं, मीटर. 3 शून्य म्हणून. जी ची किंमत दिली आहे. आता हे सूत्र वापरायचं, गुरुत्वाकर्षण बल बरोबर जी M1 M2, सॉरी तर जी परत लिहू नका, एकदाच जी येणार आहे त्याच्यात. म्हणजे हे सूत्र असं असणार आहे, जी M1 M2 छेद R वर्ग. आता जी ची किंमत जी आहे ती आपण इथं ठेवली, नुसतं किमती ठेवल्या तरी चालेल. ओके, परत हे M1 ची किंमत आहे, ही M2 ची किंमत आहे. आरचा वर्ग आर लिहिलाय आणि त्याचा काय केलाय, वर्ग केलाय. ओके, तर हे सगळ्या किमती ठेवायच्या फक्त दिलेल्याप्रमाणे. आता ह्या किमती ठेवल्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं, इथे 10चा कितवा घातांक आहे, -11वा. तर सॉरी 10चा -11वा आणि हा किती आहे, 24 आणि परत हा किती आहे, 22. तर 10चाच घातांक उत्तर येणार आहे. 24 मधून 11 गेले, चिन्ह भिन्न म्हणजे वजाबाकी. तर 24 मधून जर 11 त्यातून वजा झाले तर ते येणार आहे 13 आणि पुढचे 22. तर 13 आणि हे पुढचे 22 म्हणजे किती आला, 10चा घातांक किती आला, 35. बाकी सगळ्या संख्या ज्या आहेत त्या फक्त लिहून घ्यायच्या. हा 3.84चा वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार. तर हे सगळा गुणाकार केल्यानंतर ह्याचं उत्तर इतकं येतं. हे आपण कॅल्क्युलेटर शिवाय करू शकत नाही. फक्त आता आपण हे करू शकतो, 10चा 35वा घात जो आहे आणि खाली छेदात आहे. छेदात असलं की मी लक्षात ठेवायचं की वजाबाकी करायची, म्हणजे 35 मधून 16 गेले तर 10, सॉरी तिथे आहे 18 दुनी 36 आहे. तर इथे काय होणार आहे, ऍक्च्युली 20वा घात येणार आहे, सॉरी 15 आहे. 16 वजा केलं म्हणजे 10चा 19वा घात येणार आहे. पण ह्या सगळ्यांचा जो गुणाकार आहे तो असं येणार 20 पॉईंट, जस्ट अ मिनिट, ऍक्च्युली असं येणार येताना 10चा कितवा, 19वा. तर 19वा घातांक आल्यानंतर हे असं येईल, 20.17 येईल. 10चा 19वा घात. पण त्याला 20व्या घातामध्ये लिहिण्यासाठी काय करायचं, दशांश चिन्ह एक संख्या मागे घ्यायचं, म्हणजे 2.017 गुणिले, जस्ट अ मिनिट, 10चा 20वा घात. 19व्या घाताचं रूपांतर 20व्या घातात करण्यासाठी काय केलं, हे उत्तर 20.17 येतं या सगळ्याचं, त्याला 2 पॉईंट किती केले आपण, 0.17 केलं. तर ते 10चा 20वा घात करण्यासाठी आलेलं आहे. तर हे बल असणार आहे त्यांच्यामधलं, पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधलं बल असणार आहे. ओके, आता त्यातलं पुढील उदाहरण बघूया. पुढील उदाहरण आहे, पृथ्वीचं वजन 6 गुणिले 10चा 24वा घात किलोग्रॅम आहे. खरं तर हे वस्तुमान असं द्यायला पाहिजे. तिचे सूर्यापासूनचे अंतर एवढं आहे. तर दोन्ही मधील गुरुत्वीय बल
जर 3.5 गुणिले 10⁻22 न्यूटन 22 घात न्यूटन असेल तर सूर्याचं वस्तुमान किती ते काढायचं. त्यासाठी काय करायचं, पृथ्वीच्या वस्तुमानाला आपण M1 मानायचं, त्याचं सूर्यापासूनचे जे अंतर आहे मीटरमध्ये दिलंय त्याला R मानायचं. त्याच्यानंतर F बल जे दिलंय, गुरुत्वीय बल एवढं दिलेलं आहे आपल्याला, आणि गुरुत्वीय स्थिरांक याची किंमत आपल्याला माहिती पाहिजे, न्यूटन मीटर वर्ग पर केजी वर्ग. तर M2 काढायचं. M2 म्हणजे काय काढायचं, सूर्याचं वस्तुमान काढायचं. तर न्यूटनच्या नियमानुसार गुरुत्वाकर्षण बल काय असतं, G M1 M2 R वर्ग. आता काय करायचं, हा जो R वर्ग आहे तो F कडे न्यायचा, म्हणजे काय येणार F R वर्ग, आणि हे जे M1 M2 अंशात आहेत ते खाली येणार, M1 M2 सॉरी M1 इथे असेल F R वर्ग छेद G ला इकडे आणायचं आणि M1, कारण काय शोधायचं आपल्याला M2, म्हणजे थोडक्यात काय ते M2 तिथे ठेवायचा आणि ह्या दोघांना पलीकडे न्यायचं. तर पलीकडे नेताना काय होतं, जो छेदात आहे तो अंशात येतो, R वर्ग अंशात आलाय, आणि हे दोघं जे आहेत ते अंशात आहेत, ते कुठं आले, छेदात. तर हे लक्षात ठेवा. आता किमती टाका. F ची किंमत टाकली ही, त्यानंतर R ची किंमत ही आहे, आणि सूत्रात R चा वर्ग आहे, त्यामुळे इथं सुद्धा काय करायचं, वर्ग करायचं. ओके. परत G ची किंमत टाकायची, ही G ची किंमत टाकल्यानंतर इथे M1 ची किंमत टाकायची, आणि ह्या साईडला जे मिळणार आहे ते M2 आपलं उत्तर असणार आहे. आता इथे काय होणार आहे बघा होताना, तर 10⁻11 घात त्याचा वर्ग आहे, वर्ग म्हणजे त्या घाताला 2 न गुणायचं, तर 11 दुनी किती येणार, इथे 22 येणार, बरोबर. तर ते केल्यानंतर इथे सॉरी 10चा घात 11 दुनी 22, 10चा घात 22, इथं सुद्धा 22 आहे, तर 10चा 22वा घात आणि 22वा घात, घातांकांची बेरीज करा. 22 आणि 22 किती येणार, घातांकांची बेरीज 10चा घात 44. आता खाली बघा इथे किती आहे, -11 आणि -24, तर 24 मधून 11 गेले, किती राहिले, कारण पाया समान असेल, घातांकांची बेरीज वजाबाकी जे काही असेल ते चिन्ह भिन्न आहेत, म्हणजे वजाबाकी. 24 मधून 11 गेले तर किती उरले, 13. तर ही उत्तरं तुम्हाला लक्षात ठेवावी लागतील. आता हे बाकी जे राहिलेले सगळे अंक आहेत, 3.5 असेल, 1.5, त्याचा वर्ग म्हणून 2 वेळा घेतलाय तो 2दा का झाला, कारण इथे वर्ग आहे बघा. ओके, तो वर्ग असल्यामुळे तो 2दा घेतलाय. हा आहे तसाच 6.67 गुणिले 6 एक आहे इथं, ते इथं घेतलंय. तर हे सगळं घेतल्यानंतर इथे परत हे छेदात आहेत, तर छेदात असल्यामुळं जस्ट मिनिट, 10चा, आता ह्याचं उत्तर आहे 10चा 44वा घात, हा छेदात आहे म्हणजे वजा करायचं, वजा 13, तर 10चा घात किती येणार आहे, 30, त्यामुळे हे इथे येणार 10चा 30वा घात. आणि हे जे सगळं कॅल्क्युलेशन आहे ते आपल्याला नुसत्या स्वतःहून करता येणार नाही, लक्षात ठेवा हा भाग. तर हा भागाचं उत्तर तुम्हाला लक्षातच ठेवावं लागणार आहे. ते साधारण किती येणार आहे, 1.96 असं काहीतरी येणार आहे. तर पुस्तकात दिलेलं काय आहे एवढंच लक्षात ठेवा, 1.96. हे जे उत्तर आले 6-8 ते कॅल्क्युलेटरवर केल्यावर तुम्हाला मिळेल, पण आपण स्वतःहून हे करू शकत नाही, त्यामुळे तसंच ठेवायचं, म्हणजे हे लक्षात ठेवायचं 1.96. 8 पण लिहायची काही गरज नाही, फक्त 96 लिहिलं तरी चालेल. ओके, तर हे आपलं जे आपल्याला उत्तर पाहिजे आहे ते 10चा 30वा घात, आणि वस्तुमान म्हणजे किलोग्रॅम द्यायचं, तर हे त्याचं उत्तर असणार.